हाय गर्ल्स, आपण आज बघणार आहोत की आपली सहावारी साडी प्रीप्लेट कशी करायची। सगळ्यात पहिले तुम्ही बघताय की इकडे मी पदर हातावरती घेतलाय। जेव्हा पण तुम्हाला समजत नाही पदर कसा घ्यायचा, तळ हातावरती डाव्या हाताच्या तळ हातावरती तुम्हाला उलटा पदर ठेवायचा आणि प्लीट्स करायला चालू करा। पहिली प्लीट जी आहे ती आपली 3 इंचाची असेल, बिकॉज आपण इथे स्मॉल टू मीडियम अशा आपल्या मॉडेलसाठी आपण साडी रेडी करतो। आणि त्याच्यानंतर सगळ्या बाकीच्या प्लीट्स असतील त्या 1.5 इंचाच्या असतील, म्हणजे आपली जी पहिली प्लीट आहे त्याच्या हाफ बाकीच्या सगळ्या प्लीट्स तुम्हाला करायच्यात। जर तुम्हाला सगळ्या प्लीट्स करायला जमत नसेल एकत्र, तर अर्धा अर्धा प्लीट्स पण तुम्ही करू शकता। तुम्हाला त्याला फक्त पिन लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या प्लीट्स करून एकत्र त्याला पिन लावून घ्यायचे। आता तुम्ही बघताय की आपल्या प्लीट्स झाल्यात आणि हा जो पदर आहे आपण टेबलावरती ठेवलाय आणि त्यानंतर एकदा चेक करून घ्यायच्या सगळ्या आपल्या प्लीट्स सरळ आल्या आहेत की नाही। एकदा ते झाल्यानंतर पिन लावून घ्यायची परत त्या पदराला आणि त्याच्यानंतर पूर्ण साडी आता टेबलाच्या उलट्या बाजूने तुम्हाला ठेवायची। आता तुम्ही इथे समोरून पण ठेवू शकता, पण तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी साईडने ठेवलंय। आणि आता मी चेक करणार आहे की माझ्या ज्या प्लीट्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आल्यात की नाही। याच्यासाठी पूर्ण आपला जो पदर आहे तो ओपन करायचा आणि त्याच्यानंतर जिथे प्लीट तुमची फॉल होते किंवा जिथे ती पडते त्या ठिकाणी तिला तुम्हाला एकत्र सेट करायची। याला आपण ओपन बुक टेक्निक असं पण म्हणतो। बऱ्याच वेळा मी जेव्हा शिकवते तेव्हा तुम्ही ऐकलं असेल। असं केल्याने तुमचा जो मध्ये मध्ये जो गॅप येतो किंवा मध्ये मध्ये जे तुमच्या प्लीट्स वाकड्या तिकड्या होतात त्या अजिबात होणार नाही, याची गॅरंटी माझी। असं झाल्यावरती एक सगळ्या प्लीट्स एकत्र पकडायच्या आणि त्याच्यानंतर त्याला तुम्हाला पिन लावून टाकायची। एकदा तुम्ही त्याला पिन लावली की त्याच्यानंतर तुम्हाला प्रेस घ्यायची आणि त्याच्यावरती प्रेस फिरवायची। होप इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल। मी थोडंसं अजून सेट करून घेते, बिकॉज मला असं वाटतं की अजून व्यवस्थित थोडंसं सेट करायला पाहिजे। आणि आता मी त्याच्यावरती प्रेस करून घेतले। आपला पदराचा पहिला हात हा कम्प्लीट झालाय आणि छान असा तो सेट पण झाला। त्याच्यानंतर आता आपण आपला जो पुढचा हात आहे त्याच्याकडे वळणार आहोत। सगळ्यात आधी आत्ता आपण जो रेडी केलाय त्याचं माप चेक करून घ्यायचं। त्याचं माप तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत पिन लावून व्यवस्थित तुम्हाला हा जो पदर आहे आपला तो ठेवून द्यायचा। आता आपण पुढचा हात करणार आहोत। आता तुमच्याकडे एक व्यवस्थित माप आलंय, प्लीट्स आल्या आहेत। त्याच प्लीट्सला फॉलो करत करत ओपन बुक टेक्निक फॉलो करत करत तुम्हाला आपला जो पदराचा दुसरा हात आहे आणि तिसरा हात आहे हा पण कम्प्लिटली करायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मी तो जो आपला पदराचा हात आहे तो कसा हे केलाय। त्याच्यानंतर मी याला प्रेस करून घेतलंय आणि प्रेस झाल्यानंतर मी एकदा परत इथे पिन लावून घेते। अशा प्रकारे आपला 3 हाताचा पदर आपण कंप्लीट करून घेतलाय आणि हा कंप्लीट झाल्यावरती आता आपण वळणार आहोत चेस्ट प्लीट्सकडे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण चेस्ट प्लीट करण्याच्या अगोदर आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र व्यवस्थित एका लाईनीमध्ये करून घ्यायच्या। याच्यामध्ये पण तुम्हाला ओपन बुक टेक्निक ही यूज करायची, हे अजिबात विसरू नका। सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी व्यवस्थित करून घेतल्यात। आता तुम्ही बघताय की स्मॉल आणि मीडियमसाठी पहिली जी प्लीट आहे ती सरळ असते। ती अगदी व्यवस्थितरित्या सरळ हे करून घ्यायची, अरेंज करून घ्यायची। त्याच्यानंतर तुम्हाला त्याला क्लिप लावायचा आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्हाला लेफ्ट हँड साईडला तुम्हाला त्याला स्प्रेड करायचे आहेत। बघा हा जो आपला पार्ट आहे हा आपला प्रेझेंटेशनचा पार्ट आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे, इथे तुम्हाला जास्त टाईम स्पेंड करायचा आहे। आणि ही माझी जी साडी ही थोडीशी ट्रिकी आहे। ही दिसायला जेवढी छान दिसते ना तेवढीच ही अरेंज करायला किंवा हँडल करायला खूप ट्रिकी आहे। त्याच्यामुळे मला इथे थोडासा वेळ लागतोय, बट किती वेळ लागला तरीही तेवढा वेळ द्यायचा आणि प्रॉपररित्या तुम्हाला हा जो भाग आहे हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा। तुम्हाला आत्तापर्यंत दिसलंच असेल की हळूहळू करत पहिल्या 2, 3, 4, 5 अशा करत करत हळूहळू मी माझ्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या प्रॉपरली मी इथे सेट करून घेतल्यात। आणि तुम्हाला दिसतंय की आत्ता ज्या आपल्या चेस्ट प्लीट्स आहेत या हळूहळू सेट होत आल्यात। आत्ता तुम्हाला दिसतंय की एकदम व्यवस्थित आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या सेट झाल्यात। अशा प्लीट्स आपल्या जेव्हा सेट होतात त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। कॅल्क्युलेशन करताना आपण कसं कॅल्क्युलेशन करणार आहे की पहिले आपण 2 गजम जे आहे आपला जो पदर जिथून चालू होतं, जिथून आपली खांद्याची पेन आहे तिथून आपल्याला 2 गजम मोजायचे। 1, 2 असे 2 गजम मोजल्यावरती जिथे 2 गजम संपतात तिथे तुम्हाला दिसते आपल्या बोटाचं जे पहिलं पेर आहे ना तेवढ्या मापाच्या सगळ्या आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या स्प्रेडेड असल्या पाहिजे। असं केल्याने तुमच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या मापामध्ये स्प्रेड होतात। एक यूट्यूबमधून शिकलेल्या व्यक्तीचे आणि तुमच्या साडीमध्ये हा डिफरन्स नक्की असेल, कारण की ही ट्रिक तुम्हाला शिकल्यावरतीच फक्त लक्षात येते। यूट्यूबमध्ये तुम्हाला ही ट्रिक अजिबात दिसणार नाही। तुम्हाला दिसतंय मी पहिले 2 माझे जे गजम आहे तेवढं प्रॉपरली मी त्याला प्रेस करून घेतले। आता अजून पुढचं एक जे गजम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेअरचं अंतर सोडायचे दिसतंय। असं करत करत जेव्हा तुम्ही स्प्रेड करता आणि लक्षात ठेवा जर तुमची जी प्लीट आहे ती 2 पेअर नसेल तर तुम्हाला तिला लेफ्ट बाजूला पुढे सरकवायची आहे। असं केल्याने तुमची जी स्प्रेडिंग आहे ना ती व्यवस्थित होते, ती छान होते आणि ती एकदम मापात दिसते। आता तुम्हाला दिसते वरतून खाली सगळ्या प्लीट्स आपल्या कशा एकसारख्या दिसत आहेत।
सो अशा प्रकारे तुम्हाला एकसारख्या प्लीट्स करून घ्यायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती प्रेस फिरवायचे. अशा प्रकारे आपले स्टार्टिंगचे 3 ते 4 गजम तुम्ही बघताय की मी व्यवस्थित करून घेतलेत. अजून एकदा मोजून घेते आणि असं झाल्यावरती 3 गजम साडी पुढे ढकलायची आणि पुढचे 3 गजमसाठी शेवटच्या आपल्या ज्या 4 प्लीट्स आहेत त्यांनाच फक्त रेडी करायचं आहे. कारण की मी आधीच सांगितलं होतं की शेवटच्या ज्या 4 प्लीट्स असतात त्याला आपण 6 गजमपर्यंत प्रेस करतो. बाकी सगळ्या ज्या प्लीट्स असतात त्याला आपण फक्त 3च गजम प्रेस करतो. आता आपलं हे पण काम झालं आहे. सो आता काय करायचं, 6 गजम झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडने साडी घ्यायची आणि ती राईट हँड साईडला जिथे आपली साडी तिथे ठेवायची. तिथे पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर मी अजून 1 मीटर भाग कमरेसाठी सोडून देणार आहे आणि तिथे पण पिन लावणार. जर तुम्हाला रिस्क फ्री काम करायचं असेल थोडंसं जास्त सोडा आणि पिन लावून घ्या. आता तुम्ही बघताय जे आपण दोन्ही पिना लावल्या त्याच्यामधला जो भाग आहे तिथे आपल्याला निऱ्या करायच्या आहेत. मेक शुअर की तुमच्या ज्या निऱ्या आहेत त्या छोट्या छोट्या असल्या पाहिजे, कारण की विसरू नका आपण साऊथ इंडियन ड्रेप करतोय, त्यांना खूप साऱ्या प्लीट्स आवडतात. सो छोट्या छोट्या निऱ्या करायच्या आणि मग काय करायचं, आपली जी काठ दिसते तुम्हाला त्याला पकडायचं आणि ती डिझाईन आपली फॉलो करत करत सगळ्या ज्या आपल्या प्लीट्स आहेत त्या एका हातात येतील किंवा एका मापात येतील असं ट्राय करायचं. आणि असं ट्राय केल्यावरती सगळ्यात पहिले त्याला पिन लावायची. त्या अगोदर मी परत त्याला टेबलावरती ठेवून व्यवस्थित आपली जी काठ आहे ती फॉलो करत करत त्याला व्यवस्थित मी सेट करणार आहे, सगळ्या एकत्र करणार आहे आणि त्यानंतर मी आपल्या ज्या निऱ्या आहेत काहीमध्ये सुटल्या वगैरे तर त्याला व्यवस्थित पकडायच्या आणि त्यानंतर त्याला पिन लावून द्यायची. सो आता इथे आपली निऱ्यांची पिन लागली. सो तुम्हाला काय करायचं आहे, जिथे तुमचा पदर आहे तिथेच तुम्हाला त्याला सेट करण्यासाठी तिथे तुम्हाला अडकवून द्यायचं आहे आणि त्यानंतर अगेन आपण इथे ओपन बुक टेक्निक यूज करणार आहे आणि 1/2 मीटरपर्यंत आपल्या ज्या प्लीट्स आहेत ह्याच्या निऱ्यांच्या त्या प्लीट्स व्यवस्थित करणार आहे आणि तिथे आपण पिन लावत जाणार आहे. सो दिसते हाफ प्लीट्सला निऱ्यांना मी व्यवस्थित करून घेतलं आहे. परत माझं काय मन भरलं नाही म्हणून मी अजून व्यवस्थित करते आणि मी इथे पिन लावून घेते. सो ही आपली पिन लावून तयार आहे. आता तुम्हाला पुढचा जो भाग करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आपली जी साडी आहे ती दुसऱ्या बाजूला टक करून तुम्हाला खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या पण तशाच व्यवस्थित तुम्हाला सेट करून घ्यायच्या आहेत. आता होपसो तुम्हाला दिसलंच असेल की आपण इथपर्यंत हे सगळं सेट केलं. आणि हो, ह्या ज्या तुम्हाला जर स्प्रेड करायच्या असतील तर तुम्हाला काय करायचं, एका बाजूला साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या लटकवायच्या आणि दुसऱ्या बाजूच्या ज्या निऱ्या आहेत त्याला तुम्हाला सेट करण्यासाठी साडी आडवी धरायला लागेल, म्हणजे पूर्ण टेबलावरती आपल्या निऱ्या येतील अशी साडी तुम्हाला धरायची. तर छानपैकी आपल्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत ना त्या पकडून घ्यायच्या आणि जेव्हा तुम्ही अशी उभी साडी पकडता ना तेव्हा तुम्हाला पण लक्षात येतं की आत्ता आपण याच्या निऱ्या कशा सेट करू शकतो. आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या निऱ्या आहेत ना त्या एकामागोमाग अशा लावायच्या, म्हणजे अशा त्यांना अरेंज करायच्या आणि त्यानंतर ह्या झाल्या तुमच्या स्प्रेडेड निऱ्या आणि तिथे तुम्हाला पिन लावायची. त्याच्यानंतर परत अर्ध्यापर्यंत आपण पोहोचलो निऱ्यांच्या की तेव्हा तिथे परत त्या सेट करून त्यांना पण पिन लावून घ्यायचे. अशा प्रकारे हळूहळू करत आपल्या पूर्ण निऱ्यांना आपल्याला पिन लावायची, पण स्प्रेडिंग करून. आणि स्प्रेडिंग करून झाल्यावरती पिना पण लावून झाल्यावरती फायनली तुम्हाला त्यांच्यावरती प्रेस फिरवायची. प्रेस फिरवताना मेक शुअर करा की खालच्या साडीवरती कुठेही क्रिजेस यायला नको. सो तुम्हाला याच्यावरती आता फायनली प्रेस फिरवायची. सो ही झाली माझी प्रेस फिरून आणि ह्या माझ्या निऱ्या झाल्या स्प्रेडेडवाल्या छानपैकी रेडी. माझं मन काही भरलं नाही म्हणून मी परत एकदा त्या खोलून त्या व्यवस्थित अरेंज करून घेतल्या. सो तुम्ही पण प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्हालाही समजेल आणि जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे तुम्ही पण असंच पिन खोलून तुम्ही अरेंज करत राहणार आहे. सो दॅट इज द पार्ट ऑफ द गेम, नो वरीज. इथे मी फायनल पिन लावली. आता आपण फोल्डिंगसाठी साडी आपली तयार करतो. सो अशा प्रकारे माझी साडी ही एकदम रेडी झाली आहे. तुम्ही बघताय पूर्ण साडी तुम्हाला टेबलाच्या खाली टाकायची आणि वरच्या बाजूला तुमचा जो छोटावाला साडीचा पदर आहे तो असला पाहिजे. जर असं नसेल तर साडी थोडीशी टर्न करून घ्या. आता तुम्ही बघताय की मी दोन्ही बाजूला, बिकॉज ही साडी फार सुळसुळीत आहे म्हणून मी दोन्ही बाजूला पिन्स लावून घेतल्यात, म्हणजे आपल्या ज्या क्लिप्स आहेत त्या लावून घेतल्यात. आता आपल्याला किती घडी करायची साडीची तेवढीच आपण ह्याच्या टेबलावरती साडी ठेवली आहे. सो आपल्या जे दोन्ही साडीचे जे एंड आहेत त्याला फॉलो करत करत साडी फोल्ड करायची. आधी आतमध्ये नंतर बाहेर, आधी आतमध्ये नंतर बाहेर, असं करत करत साडी फोल्ड करायची. आणि मेक शुअर जेव्हा पण तुम्ही साडी फोल्ड करता ना तेव्हा साडीला दाबलं नाही पाहिजे, अजिबात नाही, तर तिला क्रीजेस येतील. ठीक आहे. आता आपला जो पदराचा भाग आहे तो सगळ्यात जडवाला भाग आहे म्हणून तो आधी खांद्यावर ठेवून घ्यायचा. आणि बघताय आपल्या प्लीट्स किती व्यवस्थित इंटॅक्ट आहेत. आपण एवढं त्या पदराला हलवलं आहे, खाली टाकलं आहे तरी पण. सो असं छान पदर तुम्हाला पण प्रीप्लेट करायचा. त्यानंतर साडी खेचून घ्यायची आणि आपली जी आपण फॉलो करतोय ना
ती वाली घडी, त्याच्यावरती साडी मागे पुढे करत ही साडी पण तुम्हाला फोल्ड करायची. हो, पण आपला पदराचा भाग एकदाच फोल्ड करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की पदराचा जो भाग आहे तो खाली काढायचा. आता तो किती पुढे गेला पाहिजे, तो एवढाच पुढे गेला पाहिजे की फोल्ड केल्यावरती तो परत आपल्या साडीच्या घडीवरती दिसायला हवा, एवढाच तो फोल्ड झाला पाहिजे. आणि मेक शुअर करा की साडीची एक बाजू छोटी असली पाहिजे आणि एक बाजू मोठी असली पाहिजे फोल्डिंग करताना. म्हणजे आपला जो पदर आहे ना, जो खांद्यावर पडतो तो असा आडवा ठेवायचा, जेणेकरून एक बाजू छोटी एक बाजू मोठी. अरे रे, हे काय झालं बघा. हे कसं लक्षात येईल माहिती का तुम्हाला, तुमची घडी बरोबर आहे. जेव्हा पण तुम्ही तुमची साडी फोल्ड करता तेव्हा ती दोन आपली जे काठ आहेत ना, त्या काठांच्या मधोमध संपली पाहिजे. नाही कळलं ना, आत्ता तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगते. आता बघा, मी फोल्ड केलं. आता हा जो छोटा भाग आहे ना, हा मी फोल्ड करते. बघितलं, एक जिथून स्टार्ट झालं तिथे एक काठ आहे आणि जिथे संपला तिथे दुसरी काठ आहे. अशा प्रकारे जेव्हा तुमचा फोल्ड येतो ना, तेव्हा तो एक्झॅक्ट फोल्ड असतो, म्हणजे ती साडी एकदम मापात असते. सो अशा प्रकारे दुसरा पण आपला जो साईड आहे तिला पण फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला जो पदर आहे त्याला वरच्या बाजूला आपण ॲडजस्ट करणार आहोत, अरेंज करणार आहोत. पण मला असं वाटतं की तो थोडासा छोटा आहे, म्हणून मी काय करणार आहे, थोडासा अजून आहे ना पदर साडीच्या बाजूने आतल्या बाजूने खिचून घेतला आहे आणि त्यानंतर परत मी त्याला ॲडजस्ट करून व्यवस्थित सरळ केलं आहे. थोड्याशा ज्या क्रीजेस आहेत त्या नीट करून घेते आणि नंतर फोल्ड. सो फायनली अशा प्रकारे ही आपली टास्कफुल साडी जी भरपूर सुळसुळीत आहे ती प्रॉपररित्या आपली इथे बॉक्स फोल्ड झालेली आहे. सो कशी वाटली तुम्हाला बॉक्स फोल्ड? बघितली ना, आता ट्राय पण